नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम रोडे, छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आणि मध्ये पाकिस्तानमध्ये युद्ध चालू आहे आणि युद्ध चालू असताना आपल्याही जवानांना जीव गमवावा लागलेला आहे. प्रथमतः मित्रांनो, शहीद झालेल्या जवानांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. पण पाकिस्तानवाल्यांना भी एक सांगायचंय मला की तुम्हाला पण आता सुट्टी नाही, कारण सुरुवात तुम्ही केलाय पण अंत आम्ही करणार. तुम्ही बघितलंच असेल, चीनचा साधा आपल्याकडे चार्जर सुद्धा टिकत नाही, तर यांनी चीनवरून हेलिकॉप्टर मागवले, त्याच्यात बॉम्ब टाकले, ते सोडण्याचा प्रयत्न केला, पण आपल्या जवानांनी तो उधळून लावला आणि त्याच्यात आपल्या जवानांना सुद्धा म्हणजे बरेचसे जवान गेलेले आहेत. पण मित्रांनो, कसं आहे, देशासाठी ते अमर झालेले आहेत आणि मातृभूमीचं काहीतरी पुण्य म्हणावं लागेल, तेव्हा आपल्याला असे जवान मिळालेले आहेत. आज त्यांच्यामुळे आपला भारत देश सुखी आहे. तर या पाकिस्तानवाल्यांनो, तुमचं काही खैर नाही आता, कारण सुरुवात तर तुम्ही केलेलीच आहे. पण आता सिंधू ऑपरेशन बघितलं असेल कसं झालंय, डायरेक्ट तुमचं कशाला नादी लागताय तुम्ही, नकाशावरती सुद्धा राहणार नाही का मोकर विनाकारण. तुम्हाला लय चेव येत असेल तर शांत राहा, हेच मला तुम्हाला एक सांगायचंय, कारण तुम्हाला जमणार नाही. आमच्या जवानांच्या जर नादी लागलात तर तुमचाही नादच पुरा केला जाईल. आणि जे शहीद झाल्यात त्यांना मी एकच विनंती करेल सरकारला की त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या मुलाबाळांचा सरकारने खर्च उचलला पाहिजे, कुटुंबाला आर्थिक मदत केली पाहिजे. कारण जे सिनेमा म्हणजे आपण म्हणतो ना, जे जवान जे किसान मानण्यापेक्षा खरं तर जवान आणि किसानांमुळं भारत देश चालू आहे. त्या प्रत्येकाचा मुलगा म्हणजे जे सीमेवरती लढत असतात त्या आई वडिलांना एकुलता एक मुलगा असून सुद्धा दुःख झालेलं आहे, त्यांचा मुलगा घरातला गेलेला आहे. तर माझं असं विनंती आहे सरकारला की त्यांनी फुल ना फुलाची पाकळी न करता आर्थिक जबाबदारी त्यांची मदत केली पाहिजे, नुसत्या घोषणा नाही दिल्या पाहिजे, तर ती कामं केली पाहिजे. आणि पाकिस्तान्यांना थोड्या लाजा धरा. तुम्हाला तर आता काही सुट्टी तर नाहीच, पण सरकारलाही विनंती करतोय, हे जे काही लवकरात लवकर युद्ध चालू आहे ना, पाकिस्तान डायरेक्ट उडूनच टाका. डोक्याला कलेच नको, दूध का दूध आणि पाणी का पाणी. या पाकिस्तानांना सुट्टी द्यायची नाही. आणि सर्वात महत्वाचं, भारतीय नागरिकांना मी एक आव्हान करतोय, सरकारने जसं सूचना सांगताय त्या सूचनाचं पालन करा. कारण इतर कॉल जे अनोळखी आहेत त्यांचे रिसीव्ह करू नका, मेसेजला उत्तर देऊ नका. पाकिडे आता फार बिघडलेले आहेत, ते काही करू शकतात, काही कारस्थान करतील, पण काही करून द्या, फरक काही पडणार नाही, हेच मला तुम्हाला सांगायचंय. आणि या जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद.